नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रोजेक्ट 2021-22 इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक हडोळे SP SSGM कॉलेज कोपरगाव आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न या प्रकरणातील उपघटक, भारतातील गरिबी आणि विकास या मुद्द्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली ध्येय धोरणे राबविण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण सार्वभौमत्व हा राज्याचा अतिशय महत्वाचा असा घटक असतो. ब्रिटिश राजकीय विचारवंत प्राध्यापक लॉस्की यांनी देखील असे म्हटले होते की आर्थिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही. म्हणजेच उपाशीपोटी तत्वज्ञान हे व्यर्थ असते. म्हणून आर्थिक स्वातंत्र्य हे खूप महत्वाचे असते. सार्वभौमत्व म्हणजे देशाची सर्वश्रेष्ठ सत्ता होय. देश जर सार्वभौम असेल तरच देशाची वाटचाल ही विकासाच्या दिशेने होऊ शकते. भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्वाचे पैलू आहेत. ते पैलू आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. त्यातील पहिला पैलू म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण हा आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. कारण औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होऊन उत्पादकता वाढते. साहजिकचपणे देशाची वाटचाल ही विकासाच्या दिशेने होऊ शकते अशी अपेक्षा होती. म्हणूनच भारताने औद्योगिकीकरण करून लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनांवर भर देण्यात आला. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. याच उद्देशाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्व देण्यात आले. त्याचप्रमाणे जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली आहेत. म्हणजेच कृषी क्षेत्राचा विकास करत असताना जमिनीची सुधारणा करणे आणि जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते. तरच प्रगतीचे उद्दिष्ट हे साध्य होऊ शकते. यानंतर भारताच्या विकास प्रक्रियेचा दुसरा महत्वाचा पैलू आपण पाहणार आहोत. तो म्हणजे आत्मनिर्भरता होय. आत्मनिर्भरता भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध हा आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आलेला आहे. कारण पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ उभारली. त्यामागील हेतू देशाला स्वातंत्र्य मिळविणे आणि भारताच्या विकासासाठी आत्मनिर्भर होणे हे होते. त्यासाठीच आयातीचे पर्यायी धोरण आखण्यात आले. त्यात भारताने स्वदेशी कारखाने किंवा उद्योगधंदे उभारले आणि त्यातून विकास करण्यावर भर देण्यात आला. वास्तविक पाहता कोणताही उद्योगधंदा उभारताना किंवा औद्योगिकीकरणाचा विकास करताना आर्थिक पाठबळ असणे आवश्यक असते. त्यासाठी भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली होती. परंतु तिचा उपयोग हा प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी करण्यात आला. त्यातून सार्वजनिक क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे, देशाचा विकास करून देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा तो एक प्रयत्न होता. भारताच्या विकास प्रक्रियेचा तिसरा पैलू आपण पाहणार आहोत. तो तिसरा पैलू म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. सर्व लोक समान आहेत आणि पैसा
व मालमत्ता यांची विभागणी ही समान प्रमाणात असावी, अशा विचारसरणीवर आधारलेली राजकीय विचारसरणी म्हणजे समाजवाद होय. तसेच सामाजिक व आर्थिक समतेवर आधारलेली राजकीय विचार प्रणाली म्हणजे सुद्धा समाजवाद होय. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशनची निर्मिती मार्च 1950 मध्ये करण्यात आली. यामागचा उद्देश असा होता की भारतातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडून आणण्यासाठी त्याचप्रमाणे विकास घडून आणण्याचे उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. नीती आयोगाची स्थापना करण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारत सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक सल्ला देणे होय. नीती आयोग म्हणजे भारत सरकारचा विचारी गट किंवा थिंक टँक असे म्हणतात. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे नीती आयोगाकडून सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक बाबतीत सल्ले हे दिले जातात. नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खासगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादी संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी कल्याणकारी राज्याची संकल्पना भारताने स्वीकारलेली आहे. म्हणजेच समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास करणे हे अपेक्षित होते. 1960 ते 70च्या दशकामध्ये काही महत्वाचे बदल घडून आलेले आहेत. 1960च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले. याच काळात भारतात हरित क्रांती झाली. हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार करणे होय. हरित क्रांतीचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. भारत सरकारकडून राबविले जाणारे दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फारसे यशस्वी होत नव्हते. म्हणून भारत सरकारने 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती संमत केली. मात्र तिची अंमलबजावणी 1993 पासून करण्यात आली. या घटना दुरुस्तीने पंचायत राज संकल्पना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच या पंचायत राज घटना दुरुस्तीने निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले. परंतु तरी देखील हा प्रयत्न फार यशस्वी झाला नाही. त्यामुळेच भारताला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून कर्ज घेणे भाग पडले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. तिच्या मार्फत मुख्यतः गरीब राष्ट्रांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा केला जातो. भारताने नेहमी आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजावून घेतलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व देण्यात आलेले आहे. गरिबीचे निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. विशेषतः यातील बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागामधील गरिबी दूर करण्याच्या उद्देशाने राबविलेले जातात. कारण ग्रामीण भागामध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे. या कार्यक्रमात
पुढील काही महत्वाच्या विकास योजनांचा समावेश होतो त्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. यातील पहिली योजना म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना. ही योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा म्हणजेच रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडून आणणे होय. यानंतरची दुसरी योजना म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ही योजना पहिल्यांदा 1978-79 मध्ये राबविण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे होय. यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. ही योजना 1985 साली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य हेतू प्रत्येकासाठी घर देणे हा आहे. चौथी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ही योजना 2005 साली कार्यान्वित झाली. या योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. आपण प्रसार माध्यमांमध्ये प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी कानून अशा प्रकारची जी जाहिरात ऐकत असतो किंवा बघत असतो ती जाहिरात याच योजनेशी संबंधित आहे. यानंतर पाचवी योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना. ही योजना 2014 साली सुरू करण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यावयाची आहे. या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधांचा विकास घडून आणणे असा आहे. सहावी योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली. या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रकारच्या विविध योजना राबवून ग्रामीण भागांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेलेले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडलेला आहे. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका ही महत्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले गेले. या काळामध्ये मात्र विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही महत्वाचे बदल हे 1980च्या दशकामध्ये केले गेलेले आहेत. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. पूर्वीचे विकासाचे समाजवादी स्वरूप सोडून देण्यात आले. त्याऐवजी आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण घडून आणले. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळात भारतीय सरकारांनी केलेला आहे. तसेच या सुधारणांना भारतीय जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला. त्यामुळे भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर सत्ता असलेला देश म्हणून सर्वांच्या समोर उभा आला. याचं कारण होतं की भारतीय जनतेनं प्रचंड अशा प्रमाणामध्ये पाठिंबा दिला. त्यामुळे भारताची ओळख एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून झालेली आहे. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खासगी क्षेत्राला उत्पादन वाढविण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढविणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढविणे असे आहे. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खासगी क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. खासगी क्षेत्राला महत्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असा त्याचा अर्थ होत नाही. आज नागरी समाजासोबत
सरकारची विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सामाजिक विकासामध्ये महत्वाची भूमिका आहे। यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, स्वच्छ पाणी पुरवठा इत्यादी सेवा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या गरिबीच्या निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने दारिद्र्य निर्मूलनात बरीच महत्वाची भूमिका पार पाडून प्रगती केलेली आहे। या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 साली 54.7% होते, तेच प्रमाण 2015-16च्या आकडेवारीनुसार 27.5% पर्यंत कमी झालेले आहे। ही बाब विशेष महत्वाची आहे। असे असले तरी भारताच्या काही प्रदेशांमध्ये गरिबीचे प्रमाण अजूनही भीषण स्वरूपाचे दिसून येते। अशा प्रकारे आपण आजच्या या भागामध्ये भारतातील गरिबी आणि विकास या मुद्द्याचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। या ठिकाणी आपण थांबणार आहोत। धन्यवाद।